मॉर्निंग. तर आपण आता चेकआउट करतोय. हे सगळं सामान वगैरे बघायला घेतलंय का, सामान वगैरे भरणं चालू आहे. तर आपण जातो एका मंदिराकडे. मँगलोरमध्येच एक मंदिर आहे. तर इथं बीच वगैरे पण आहे, पण आता आपण कालपासून सारखं बीचवरच जातो. बीच आणि मंदिर, बीच आणि मंदिर. आमचा प्लॅनरने थोडं हे केलंय, कारण की आपला मेन स्पॉट केरलामध्ये कुलदीप राहिला. आपण आलोय काद्रश्री मंजुनाथ मंदिरला. टेम्पल मध्ये व्ह्यू बघा किती भारी आहे. खूप मोठा एरिया आहे रे. गाइस सी द व्यू. आता आम्ही मँगलोर मधून एक्झिट मारतोय. एकदम परफेक्ट वेदर आहे. मंदिरामध्ये दर्शन करायला गेलो होतो आम्ही. दर्शन घेऊ पण पाऊस नव्हता आलेला. एकदम मस्त वेदर झालाय. दर्शन केलं त्यानंतर पाऊस सुरू झाला. परफेक्ट टायमिंग मॅच झाला. आज सकाळपासून सगळं चांगलं चालू आहे. काल थोडंसं झाला पण काही नाही एवढं. मँगलोर नंतर नेक्स्ट डेस्टिनेशन कोणती आहे? ज्ञानेश्वर ऑर्गनायझर. अपने नेक्स्ट डेस्टिनेशन बताओ. कासरगोड इन केरला. डायरेक्ट केरला. हाउ मच किलोमीटर? 1 hour. ओनली 1 hour. तो गाइस हियर वी गो. अब दिखाएंगे तुमको केरला का व्यू. जेवण कसं होतं? जेवण एकदम मस्त होतं. हा? पनीरची भाजी थोडी चांगली होती. नंतर मशरूम ऑर्डर केलं होतं. काही बरोबर नाही वाटलं. केलं आता बाहेर स्ट्रीटला थोडं ॲडजस्ट करलो. चहा बघा गाईस कसे देतात. थोडं वाटीत वाटी देत आहे. नाही गाईस चहाची टेस्ट कळून कळल की चहा भारी दिलाय काय. भारी रे चहा देत आहे असं ते वतन मग दाखव. त्याच्यात वतन द्यायचं असं आहे का? आणि बोललो असं करायचं. ते बघतो काय संजय गेलं का नाही? संजयने केलं रे पण कारण. आपण अजून एक आपल्या नवीन स्पॉटवर आलेलो आहे. नाव काय स्पॉटचं? इट इज ऑल्सो अ टेम्पल. हा. Spot is also a temple, but it is a unique temple. टेम्पलच फिरतोय गाईस आपण. सी ऑल दिस जादू. ह्याला बाकीच्यांपेक्षा वेगळं राहायला आवडतं. दरवेळेसचं ह्याचं सगळ्यांपेक्षा वेगळ्या गोष्टी करतो. मंदिरचा टायमिंग 1 ते 4 बंद असतो वाटतं. 4 बंद असल्यामुळे आम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. पण मला एक गोष्ट इन्क्लूड करायची होती बोलण्यामध्ये की हे जे रेनकोट घेतलं ना 100 वाले हे एकदम बेस्ट निघाले माहिती का. ज्ञानेश्वरनं घेतलं फुल पैसा वसूल झाले. दिसायला चांगले नाही पण पैसा वाचला तेवढे. पहिला स्कॅम करता येईल पैसे. ट्रिपला सोबत कुणाला पण घ्या, पण असे जे नुसतं झोपाका वगैरे काढत असतात ना, अशा मित्रांना अजिबात सोबत नका घेऊ. ते आसपास एवढा भारी व्ह्यू आहे गाईज. रोडला पॅरल इकडं सी आहे, इकडून मस्त नारळाचे झाडं आहेत. हा सगळा व्ह्यू सोडून हे दोघं झोपले आहेत बघा तुम्ही. टेम्पल आहे पण बंद आहे. इकडं फोर्ट आहे आणि इकडे लगेच सी आहे. फोर्टच्या जवळच सी आहे. सगळं फोर्ट जवळ सी जवळच पूर्ण हिरवगार वातावरण सगळं. कारण ना अशी जागा पाहिजे ना आपल्या सगळ्यांना राहायला. एक घर पाहिजे असं फक्त. आपल्या जे बी पाहिजे रे. हा ठीक आहे. आपापल्या गर्लफ्रेंड पाहिजे. गर्लफ्रेंड पहिल्या पटले बी पाहिजे ना. ट्रान्झिशन घ्यायला पाहिजे तो कुठे काय मनोज गर्लफ्रेंड पटले बी पाहिजे. माझं चालू आहे काम सर्व. हवानो यांनी नाही काय एका मुलीला रिक्वेस्ट टाकली होती. आमच्या स्कूलची होती ती मुलगी. तिला रिक्वेस्ट टाकली होती, एक्सेप्ट नाही केली. माझी केली यांच्या डिव्हिजन मध्ये असून. भावना तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता ही व्यक्ती काय सुंदर दिसते. पोरी पागल आहे या चेहऱ्या. पागल
पप्पी सुद्धा तू अशी जीप काढून देतोय गाईस, फ्लाइंग किस सुद्धा मी बघू शकतो त्याच्यात किती कॅलिबर. सगळे मित्र इकडे एन्जॉय करताय आणि हा इकडे. तू मुझसे प्यार करते की नाही एक बार बता दे. रोजच आहे गाईस, तुम्ही आधी पण पाहिलं असेल आपल्या व्हिडिओज मध्ये. भावानो हा बोलतोय ना, हा पण पहिलं कुठं पण गेलो ना फोनवर राहायचा, बोलत राहायचा. आता आहे का माझ्याकडे पण फोन? आता नको शो दाखवतो, आधी तू पण तसा होता. अजून काही दिवस संपले नाही. तर आम्ही दोघं जे असं कोणत्या गोष्टीत गुंतलो नाही, झोपलो पण नाही गाडी. घर तर खंडर पडलेलं दिसतंय, सगळं बंद आहे. तर आम्ही घेणार आहे पुशअप चॅलेंज. सो लेट्स गो. जो सबसे कम पुशअप मारेगा उसकी छोटी गाईस. अरे 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 आणि त्याच बघ रे भैया टिप्स कोण याला बघ बघ. हा स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 पुलिस का गाली 10 11 पुलिस का गाली 13 14 15 16 17 18 झाले वाले 21 गाइस यहाँ पर पहली सबसे छोटी कुलदीप है. अरे पहिले विचारलं सबसे कम पुशअप मारेगा उसकी छोटी. अरे 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 नैना की 2 नंबर छोटी है गाइस. ए हटो ना यार, ए हटो, ए घान सरक. ए अरे मी जास्त मारल्या सगळ्यात म्हणून. काय भाई आहे गाड्या चालवायच्या तर भाऊ उठक बेटक. अरे भाई त्याच्या पायात दम आहे ना, तो खरा माणूस राहतो. चल रे स्टार्टिंग. चला मला गाडी चालवायची पण मला गाडी ओ भाई साहब. अरे खाली जाऊ ना फिरायला. काय व्ह्यू आहे भाई. खाली जाऊ चला. इथून चांगलं भाई उंच. ही चप्पल 120ची, ही चप्पल माझी आहे. गरीबो गरीबो. हे शर्ट दिसतंय का कुरमंडल्या भावकाचं काय रे शर्ट सगळं गुड्या तर पडल्यात त्याला. महागडे आहे, तुझ्यासारखं आहे का? तरी बी क्वालिटी बेकार आहे तुझ्यासारखं दुसऱ्याची चपला तर नाही घालवण्यात. भाई. त्याला तर बिझनेस गाडी द्यायची. काय रे? अरे थोडी इन्फॉर्मेशन द्या की खड्ड्यात काय होतं. RRR बघितलेला तेच बोलतो तुम्ही. जेल येते जेल. काही जो RRR मूवी होता का, ते शूटिंगच झाली आहे. तो रामचरणला इथं ठेवलं होतं, सगळं वाजवत आणि हे बघा हे लोकेशन, ते सगळा सीन आहे ना इथलाच आहे अकॉर्डिंग टू सोर्सेस. अँड आय डोंट ट्रस्ट दॅट सोर्सेस. डिस्क्लेमर. भावानो ते असं आपला जल्दी बोल निकालना है. हिरोचं नाव काय तो रामचरण NTR ना, ज्युनियर NTR. ज्युनियर NTR तो असं वाजवत आला होता. भावानो तो तिकडनं वाजवत आला होता, त्याला इथं कळालं की तो इथे. काय इन्फॉर्मेशन दिली याची. RRR ची शूटिंग इथे झाली. येतोय का आवाज? येतोय गाईज, आवाज येतोय गाईज. भावानो आवाज येतोय. बॅकग्राऊंड म्युझिक. आवाज काय येतोय. माझ्या फोटो काढा. इंडियन ओशन पार केलेलं आहे. कोणी संजय ना? अशी संदेश पार करू शकतो, कारण की सिद्धार्थ मला लव यायचं गावाकडे. अरे शिद्दत सुद्धा फिक आहे. तरी अर्धा तास गेला होता, पूर्ण जाईल डायरेक्ट. यार सी इकडं फोर्टची वाट. काय मस्त फोर्ट आहे, एकदम सही लोकेशनवर आहे. काय तर म्हणजे शूट घेऊन येईल. ओ भाई, कधी अशी जोरात वेव आली तिथपर्यंत येत असेल पाणी का रे? कुलदीप तिकीट किती होतं रे? 25 रुपीज रिच. कमी होतं मग, एवढं काही नाही. 25. टोटल 150 फॉर 6 पीपल. पार्किंग किती होती रे समजा? 30. मग काय 180 मध्ये होऊन गेलं. सध्या बजेटची काय कमी नाही. Worth it. 180 रुपयात असा व्ह्यू भेटत असेल तर काय पाहिजे अजून. एकदम परफेक्ट हाईटवर असा समुद्र. हे लोक इथं फिशिंग करताय. चल रे. कुठं इकडं थोडं जवळून भारी वाटणार आहे. काल सारखं नको व्हायला. फक्त कुलदीपची इच्छा झाली तर मन नका मारो कुलदीपच्या. चला बघा, ज्ञानेश्वरच्या मम्मींनी सांगितले आपल्याला पाण्याच्या जवळ अजिबात जायचं नाही. तरी पण हे पोरं चालले. काय म्हणा यांना. ज्ञानेश्वरची मम्मी, तुम्ही जेव्हा पण ब्लॉग बघताल ए बाबा बघून घ्यायला चांगलं व्यवस्थित. पोरगा एवढा जवळ येऊन गेला पाण्याच्या. सी दिस कपल गाईज, व्हेरी रोमॅन्टिक कपल.
दे आर ऑलवेज टुगेदर. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. हा मुलगा काहीच खूप निगेटिव्ह आहे. दरवेळेस मला मागं ओढण्याचं काम करतो, तरी पण मी करतोय ब्लॉगिंग. हा पोरगा मला दरवेळेस सांगत राहतो की कोणी बघणार नाही, कोणी काहीच करणार नाही. गाईज मी एडिटर आहे. काय एक सुद्धा व्हिडिओ एडिट नाही केला. पहिले पण जे टाकलेत मी ते सगळे मी टाकलेत, मीच एडिट केलेत. मी त्याला एडिट करायचं क्रेडिट ह्याच्यासाठी दिलं कारण मला असं वाटलं करल तरी तो एडिट. जेव्हा शूट केलं तेव्हा मला असं वाटलं हा एडिट करल, पण त्याने एक सुद्धा व्हिडिओ एडिट नाही केला. त्याच्यामुळे व्हिडिओ मी एडिट केला. आणि भावना करत नाही तर नाही, पण असं मध्ये असं पण मजा घेतो करू देत नाही असं मागं ओढायचं काम करतोय. त्याला बोललो आतापर्यंत चित्र नाही केले, इथून पुढचे ब्लॉग एडिट कर, मला एकट्याला नाही होणार. तर काय आमच्या चॅनलला पण असं हे करतो तो, काय ते रिपोर्ट मारतो. रिपोर्ट मारलं भावानं 3 वेगवेगळ्या अकाउंट. अशा अशा मुलांसाठी इलाज आहे माझ्याकडे. एक चॅनलला मारता यांच्या आई बापांना रिपोर्ट मारून देईल, आणि मग कशाला लागल, मग परत ब्लॉग नाही बनणार. मग समजलं ना बच्चा. स्वतःच्या घरच्यांनी कसं रिपोर्ट मारलेलं आहे. स्वतःच्या घरच्यांना मारून दे, मला काही फरक नाही पडत, मला सोडले काहीच. आय एम आझाद. मित्रांनो इकडे समुद्र आहे, हा इकडे असा डेन्स फॉरेस्ट सारखा व्ह्यू आहे. हे तर कुठं पण चालू होऊन जातं ह्यांना, म्हणजे जागा वेळ काळ काहीच कळत नाहीये. ए मजाक मध्ये तुम्ही काहीतरी कांड करून देताल बरं का. गाईज आम्हाला हळूहळू थांबा. गपना यार. फोर्ट मध्ये जायला हा रस्ता असू शकतो. इथं अवलाड नाही, पण मी तुमच्यासाठी ट्राय करतो पुस्तकं. नाही घुसणार तू. नाही बाबा, ट्राय केलं पण काय होत नाही, पण मध्ये काय आमची एक मैत्रीण आहे, ती घुसून गेली असती कदाचित. हा तरी इतकी वार गेलो, इथून पण घुसून गेली असती. ती तरी खूप मोठं झालं त्याच्यासाठी. असे लोक आहेत आमच्या ग्रुपमध्ये भावना. हेच व्हिडिओ काढण्याच्या नादात आम्ही मागं राहून गेलो. हे लोक कुठं गेले कळालंच नाही. काय होईल पण आता सापडतं आणि आता हरवून नको जायला. इकडेच गेलेत ते पण वाटतं. इकडनं अशा जागेवर ना ही थोडी एक्झिट राहणार आहे आपल्याला. विचार कर ना तू. अरे बाप, लय स्लोप आहे. दमानी आहे प्रवीण. साप बीप निघला मग रे. हा इकडनं रस्ता आहे वाटतं. इकडनं तर बंद देणार आहे. इकडनं रे भाऊ चुकवलंय वाटतं ह्यांनी आपल्याला. पूर्ण घाम आलाय. आम्ही भिंतीच्या कडाकडाने जातोय. फोर्टचा आउटसाईड आहे आणि इकडनं पूर्ण बघा हिरवं हिरवं आहे सगळं. माझं तर डबल शर्ट आहे रे, म्हणून थोडं जास्त गरम होतंय मला. मला असं का फील होतोय की आपण चुकी केली इकडनं येऊन. ते मुद्दाम फास्ट गेले बरं का प्रवीण, मुद्दाम फास्ट गेले. त्यांना वाटलं ह्यांची फाटल, दोघं महागा राहिले तर. आणि आता तुझा मोबाईल माझ्याकडे होता, मी पण गेलो असतो तर काय केलं असतं. मी हां मी तर पाठीशी राहिलो असतो ना, तुला सोडलं असतं का विशाल. तुला काय झालं तर तुझे घरचे मला बोलतील ना, प्रवीणमुळे पोरगं बिघडलं. हा का. प्रवीण सगळं असं एवढापणा करतो. प्रवीणला लागले आवश्यक इकडं कुदायची तिकडं कुदायची. नाही रे बाबा, माझ्या घरच्यांना माहिती मी कसं आहे. तुझ्या घरच्यांना त्याने माहिती मी कसं आहे. बघा काहीच आम्ही माहीत नाही बराबर रस्त्याने आलो की नाही, पण डायरेक्ट पार्किंगकडे आलो बाहेरनं. एक्झिट कुठनं होती काय होती माहीत नाही. कदाचित हीच एक्झिट असेल रे प्रवीण. काय असेल, त्यांनी बराबर रस्ताच असा बनवलाय की लोक असे इकडनं गेले पाहिजे आणि असं फिरून इकडनं आले पाहिजे. कसं हिरवं इकडं, त्याच्यात तापायपाचं टेन्शन राहतं भाई असल्या रस्त्यावर. आता गाडा टाकतो. तिकीट काय 25 आहे ना, मी 10 घेतो. जे लोक आमचा ब्लॉग पाहतील, तुम्हाला एक डायरेक्ट रस्ता आहे. 25 रुपये पण घरायची गरज नाही आहे. फ्रीमध्ये जाऊ शकता डायरेक्ट आतमध्ये. कारण येताना आम्ही डायरेक्ट इथनं घुसलो असतो ना, नवीन लोक जे येतील त्यांना माहित नसणार. पण इथं पार्किंग आहे, इकडं गाडी लावली आपण पार्किंगला आणि इकडनं रस्ता होता. साईडला पार्किंगला लावली आपण गाडी. पार्किंग बनवलं तिकडे फोर्ट आहे, इथनं रस्ता होता काहीच. इथनं असा रस्ता, हे इकडनं असं 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 आतमध्ये जाऊन. पण कदाचित त्यांना जाऊ देत नसतील. कुणी जर जाताना दिसलं वगैरे तर इथले लोक अडवत असतील त्यांना. पण रस्ता आहे इकडनं जायचं असेल तर. काय फालतू मारायचं बंद करशील का. अरे ज्याला जायचं ते इकडनं बी जाऊ शकतं ना रे मग. अरे पण नाही का, इकडनं जाताना दिसलं ना कोणी, ते लोक अडवत असतील ना लगेच, शिट्ट्या विट्ट्या मारून बोलत असतील. अरे इथलं हेच पार्किंग बिर्किंग वाले. आता आपल्याला काय माहिती कोणते इथले लोक आहेत. आता हाच बघ ना, हा माणूस. याला विचारू का, याला विचारू का. गाईज 180 रुपयाचा लॉस झाला गाईज. हा ब्लॉग मध्ये सांगितलं मी त्यांना, पण तरी कुणाची हिंमत थोडी होणार आहे तसं विचार. आणि कळत नाही ना रे, इकडनं तो रस्ता आपल्याला दिसतोय थोडी इकडनं जाताना. थँक्स, तुम्ही गेले लवकर. थांब ना, मला बसू दे ना, तू सरक बाजूला.
साऊथ मध्ये घुसल्यापासून पहिल्यांदा घाम आलाय. किती सारखं थंडी हवा होती सगळीकडे. आता मग गावाला लॉंग कट नाही आलो आम्ही एंट्री मधून घेतली, एक्झिट बाहेर नाही घेतली. बरं आम्ही त्या टायमाला नव्हतो, आम्ही नाही तर दुश्मनांना गेट दाखवून दिला असतं. काय बोलते AC लावा भाई चला.